श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण गुरुपौर्णिमा या पवित्र दिवसाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंच्या आदरासाठी आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो। गुरुपौर्णिमा म्हणजे काय? गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ महिन्यातील पौर्णिमेचा दिवस। हा दिवस विशेषतः महर्षी व्यास यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। महर्षी व्यास हे वेदांचे विभाजन करणारे आणि महाभारताचे लेखक होते। त्यांच्या आदरार्थ हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो। भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरा ही वेद काळापासून दिसून येते, त्यामुळे यात हजारो वर्षांची संस्कृती दिसून येते। गुरु या शब्दाचा शाब्दिक अर्थ म्हणजे अंधकार नष्ट करणारा। गुरु हा संस्कृत शब्द असून त्याचा लौकिक अर्थ मोठा असा आहे, परंतु एवढाच त्याचा मर्यादित अर्थ नसून विशिष्ट क्षेत्रातील ज्ञानाचा संरक्षक, मार्गदर्शक व विशेषज्ञ किंवा स्वामी असा अर्थ देखील अभिप्रेत आहे। द्रोणाचार्य आणि एकलव्य हे गुरु शिष्यांचे उत्तम उदाहरण सर्वांनाच माहीत आहे। व्यक्तीच्या जीवनातील पहिले गुरु म्हणजे माता पिता, त्यानंतर बरेच मार्गदर्शक व गुरु जीवनात येतात। पण गुरु कोणाला म्हणावे हे आज आपण कबीरच्या दोहातून जाणून घेऊया। गुरु के लक्षण चार बखाना, प्रथम वेद शास्त्र को ज्ञाना, दूजे हरिभक्ति मन कर्म बाणी, तीजे समृद्धि करी जाणी, चौथे वेद विधि सव कर्मा, ये चार गुरु गुण जानो मर्मा। यात खऱ्या गुरुचे चार लक्षण सांगितले आहेत। ज्यांना वेद व शास्त्राचे ज्ञान आहे, ज्यांचे मन, बोलणे आणि कर्म भक्तयुक्त आहे, ज्यांचे सर्व शिष्यांबरोबर सारखे वागणे असते, ज्यांची वागणूक किंवा कर्म हे वेद विधिवत आहे। हे झाले गुरुचे लक्षण। गुरुपौर्णिमेचे महत्त्व असे आहे की गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंच्या आदरासाठी विशेष महत्त्व आहे। आपल्या जीवनात गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते। गुरु आपल्या जीवनाच्या अंधकारातून आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात। म्हणूनच या दिवशी आपल्या गुरूंची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात। गुरु आणि शिष्य यांचं नातं हे अत्यंत पवित्र नातं आहे, आदर्श असं नातं आहे। गुरु आपल्या शिष्यांना ज्ञान देतात, त्यांच्या जीवनात योग्य मार्गदर्शन करतात आणि त्यांना समृद्ध करतात। शिष्य हे गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जीवनाला आकार देतात आणि गुरुच्या उपदेशाचा आदर करतात। तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंच्या चरणी माथा टेकून त्यांचे आशीर्वाद घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। या दिवशी गुरूंची पूजा केली जाते, त्यांना वस्त्र, फळे, मिठाई आणि दक्षिणा अर्पण केली जाते। अनेक ठिकाणी भजन, कीर्तन आणि सत्संगाचे आयोजन केले जाते। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले गुरु आणि जीवनातील सर्व शिक्षण देणाऱ्या व्यक्तींना शुभेच्छा देणे ही एक उत्तम परंपरा आहे। त्यांचे आशीर्वाद आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी आणतात। तर मित्रांनो, ही होती गुरुपौर्णिमा सणाची थोडक्यात माहिती। तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेट देऊया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त।